पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेची निवडणूक होती ती म्हणजे प्रभाग क्रमांक 24 मध्ये. या प्रभागामध्ये भाजपचे गणेश बिडकर विरुद्ध रवींद्र दंगेकर असा सामना होता. स्वतः रवींद्र दंगेकर जरी मैदानामध्ये उतरले नव्हते तरी त्यांचा मुलगा प्रणव हा गणेश बिडकर यांच्या विरोधामध्ये होता आणि त्यामुळे या संपूर्ण लढतीमध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये काय होणार याची चर्चा सगळीकडे होती आणि अखेर गणेश बिडकर हे विजयी झालेले आहेत. रवींद्र दंगेकर यांचा एक प्रकारे त्यांनी पराभव केलेला आहे. पूर्ण प्रचारामध्ये तुम्ही शांत होता, फक्त नागरिकांना भेटीगाठी असेल किंवा तुमच्या बाजूने तुम्ही जी काही कामे केली आहेत ते तुम्ही सांगत होता. पण याच प्रचारादरम्यान रवींद्र दंगेकर यांच्याकडून मात्र तुमच्यावर टीका करण्यात होती. सातत्याने काही व्हिडिओज त्यांनी तुमचे होते ते सुद्धा पोस्ट केलेले होते. या सगळ्यानंतर हा झालेला विजय याकडे कसं बघणार तुम्ही? आपण आता म्हणला प्रभाग 24 मध्ये विरुद्ध, तर माझ्या विरुद्ध एक वृत्ती होती आणि त्या वृत्तीवर मिळवलेला हा विजय. आपण बघितलं असेल की या सगळ्या प्रचारादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झालेच नाही, आरोपच झाले आणि तथ्यहीन आणि घाणेरड्या प्रकारचे आरोप एका पातळी सोडून या ठिकाणी ही निवडणूक लढवल्या गेली आणि त्याचं उत्तर माझ्या माता भगिनींनी त्यांना दिलेलं आहे की गणेश बिडकर काय आहे हे त्यांनी लोकांना सांगायची गरज नाही. माझे वडील आणि मी मिळून 50 वर्ष या सोमवार पेठेत रास्तापेठेत राजकारण करतो, त्यामुळे त्याचं उत्तर माझ्या माता भगिनींनी दिले. परंतु हे जेवढे खोटे AI चे व्हिडिओज ज्यांनी केले त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्या गुन्ह्याचा तपास लोक करतायत आणि त्या सगळ्याच्या शेवटापर्यंत या ठिकाणी पोलीस जातील आणि याचा जो कोण सूत्रधार असेल, काळा असेल गोरा असेल, त्याला नक्की धरून त्याच्या मुसक्या आवळल्या जातील. तुमच्याकडे दोन जबाबदाऱ्या होत्या. एकतर हा प्रभागामध्ये तुम्हाला जिंकून यायचं होतं, दुसरीकडे निवडणूक प्रमुख म्हणून सुद्धा तुमच्याकडे जबाबदारी होती. भाजपने एक मोठं यश मिळालेलं आहे, 119 जागा तुमच्या निवडून आलेल्या आहेत. तर नेमकी काय स्ट्रॅटर्जी होती तुमची? एकीकडे तुम्हालाही स्वतःला जिंकून यायचं होतं आणि इतर सगळीकडे सुद्धा लक्ष द्यायचं होतं. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची एक पद्धती आहे काम करायची. ज्या दिवशी मला माझ्या नेत्यांनी पक्षांनी सांगितलं की तू निवडणूक प्रमुख म्हणून या ठिकाणी जबाबदारी घ्यायची आहे, त्या दिवशी आमच्या स्ट्रेंथ आणि आमच्या विकनेस याचा बारकाईने विचार आम्ही मिळून केला आणि त्यातूनच हे सोल्युशन निघालं की जिथं आपण सातत्याने निवडणुका हरतो असे काही पॅच आहेत, ते पॅच कसे आपल्याला ऍडजस्ट करता येतील. आणि मग वारजे असेल, कात्रज असेल, खराडी असेल, धनकवडी असेल, असे अनेक भाग जे सातत्याने आम्ही निवडणुका हरत असू, तर ते सगळे पॅच आम्ही कव्हर केले, राजकीय दृष्ट्या कव्हर केले. तिथले काही लोक आले आणि त्यातनं भारतीय जनता पार्टीचा नंबर हा 120 क्रॉस करेल असा अंदाज आणि असा आत्मविश्वास आम्हाला आला. म्हणून मी 16/12/2025 ला लिहून दिलं. बरोबर 1 महिन्या अगोदर एका चॅनेलला माझी मुलाखत होती आणि त्यांनी मला विचारलं, ते म्हणले लिहून देणार का? म्हटलं घ्या लिहून. आणि तो लिहून दिलेला व्हिडिओ आता सगळीकडे फिरतोय. त्याच दिवशी मी त्यांना लिहून दिलं तर सही करून 16/12/2025 120+ असे आमचे उमेदवार निवडून येतील आणि तोच आत्मविश्वास कायम राहिला आणि आम्ही 120 पर्यंत पोहोचलो. या निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात एक प्रमुख पक्ष होता, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांचा पक्ष. अजित पवारांनी प्रचारादरम्यान त्यांचा जाहीरनामा घोषित केला, ज्याच्यामध्ये पुणेकरांना मेट्रो आणि बस सेवा मोफत देऊ असं म्हटलेलं होतं, पण ते कुठे पुणेकरांनी स्वीकारलेलं दिसत नाहीये. आदरणीय दादा या राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यामुळं त्यांना अर्थकारण जास्त चांगलं कळतं आणि त्यांच्या ज्या सूचना असतील, व्यवहार्य सूचना असतील, त्या निश्चितपणे आम्ही त्या सूचनांचा विचार करू. आदरपूर्वक सन्मानपूर्वक आदरणीय दादांच्या जेवढ्या सूचना आहेत त्या आम्ही घेऊ, फक्त त्या व्यवहारात बसणाऱ्या असाव्यात. पण पुणेकरांनी त्यांना स्वीकारलं नाहीये. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा मोठा वर्ग आहे साहेब. भारतीय जनता पार्टीचे 6 आमदार, मंत्री, आता परत 120 नगरसेवक, हे सातत्याने जे आम्हाला यश मिळतंय हे आमच्या नेतृत्वावर, आमच्या पक्षावर दाखवलेला, देवेंद्रजींवर दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळं त्यात कुठेही कमी होणार नव्हतीच. पण एका वेगळ्या पातळीवर मित्र पक्ष असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनी वेगळ्या तऱ्हेने ही निवडणूक न्यायचा प्रयत्न केला.
परंतु त्याला निश्चितपणे यश आलेलं नाहीये. दुसरीकडे शिवसेना सुद्धा, तुम्ही राज्यामध्ये महायुती म्हणून एकत्र आहात, इथे मात्र महायुती का झाले नाही? तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत प्रयत्न करत होतात, काय नेमकं झालं? दुसरीकडे रवींद्र धंगेकर सातत्याने म्हणत होते की शिवसेना एकटी लढली पाहिजे, 165 जागांवर आमची तयारी आहे. मात्र काल झालेल्या या निकालानंतर शिवसेनेला एकही नगरसेवक निवडून आलेला नाहीये. का याच्याबद्दल काय? महाराष्ट्रात सगळ्यात मोठं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं नुकसान कुठं झालं ते पुण्यात झालं, आणि बायको आणि मुलामुळे झालं. ते कोणाच्या बायको आणि मुलामुळे झालं याचा शोध तुम्ही घ्या. परंतु हा एवढा अट्टहास कशासाठी, आपली काय अवकात आहे ती लक्षात घेतली पाहिजे होतं त्यांनी. आणि शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाला वेठीला धरायचं कारण नव्हतं. परंतु जे काय आमच्या नेत्यांनी ठरवलं त्याप्रमाणे आम्ही केलं. आम्ही युतीला तयार होतो. आमची युती जवळपास अंतिम होती, परंतु कुटुंबासाठी ती युती तोडायला भाग पाडला त्यांनी, आणि त्यातनं हा शून्य त्यांच्या हाती आला. कुटुंबामुळेच ही युती तुटली? निश्चित कुटुंबामुळेच ही युती तुटली. दुसरीकडे आता तुम्ही विजयी झालेला आहात, पण काल तुमचे मतमोजणीच्या आधीच अनेक ठिकाणी बॅनर झळकलेले होते, ज्याच्यामध्ये महापौर म्हणून तुमचा उल्लेख केलेला आहे. याआधी तुम्ही सभागृह नेता राहिलेला आहात, तर व्यक्तिगत अशी इच्छा आहे का की महापौर बनावं, पुण्याची जी खुर्ची आहे ती आपल्याला मिळावी? याचा निर्णय निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच करेल. या शहराचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच होईल हे आम्ही ठामपणे सांगतोय. आणि त्यामुळे याचा निर्णय माझा पक्ष करेल, माझे नेतृत्व करेल. आदरणीय देवेंद्रजी, रवीजी चव्हाण, बावनकुळे साहेब, दादा हे सगळे मिळून निर्णय करतील की या शहराचं नेतृत्व कोण करेल, महापौर कोण होईल. आणि त्यामुळे त्यात तो माझा अधिकार नाही, माझं ते कार्यक्षेत्र नाही. मला जी जबाबदारी पक्षाने दिली ती आजपर्यंत मला आवडेल. साहेब, राजकारणात आलोय, परंतु पक्ष हा आमच्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. जे पक्ष सांगेल ते मी करणार आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर तब्बल 9,248 मतांनी प्रणव दंगेकर अर्थात रवींद्र दंगेकर यांचा पराभव गणेश बिडकर यांनी केलेला आहे. 2 जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत आणि भाजपला मोठं यश मिळवून दिलेलं आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.